सकाळची सुरुवात झाली. डोसा बनवत बनवत मस्त एक डोसा खाऊन घेतला ना. दीदी बाहेर बघते तर दीदीनी कांड केलता, पण ती दाखवत नव्हती मीनी कांड केलाय म्हणून. ते नाही हो, हे बघा बिचाऱ्या अनुजानं तिच्या पप्पाचा फोटो तोडला. ती सांगते मम्मीनी माझा फोटो तोडला. मावशी बघ बोलतो काय करू शकत नाही. मी गेलो जोड त्याला, असंच ठेव बरं जाऊ दे. मग किटूला घेऊन आलो खाली, तर तिची एवढी मस्ती चालू होती. पाण्यात पडता पडता बिचारी वाचली आणि तिने कपडं घातलेलं अनुचं. तर जाऊ दे काय नाही, इग्नोर करा कपड्यांना द्या. मग ती खुश झाली, तिला चॉकलेट दिलता म्हणून. वरती आलो मस्त आहे की बघते तर घर दिदीने पूर्ण साफ केला परत. मग संध्याकाळच्या टायमात निघलो आम्ही बाहेर जायला. अनुला बड्डे होता उद्या म्हणून आज काहीतरी घ्यायचं होतं आणि तिला रात्री केक कापायचा होता, सरप्राईज द्यायचं होतं. तिला माहीत नाही आहे, केक पण घेणार आहे आम्ही. मग काय जाता जाता एवढा भारी वातावरण झालता का, एवढा भारी झालता का माणूस एकदम वातावरण बघून खुश होईल. आणि पावसाचं पण झालतं वातावरण, पण पाऊस काय आला नाही. पण पावसाचं वातावरण लय भारी झालता, काय पण बोला. मग काय घरी येताना मस्त चॉकलेट घेतल्या ना, समोसा खाल्ला भूक लागलेली म्हणून. समोसा पण लय भारी होता. मग काय घरी जायला निघलो नाही. येताना मस्त की रस्त्याला मार्केटला थांबलो. रविवारचा बाजार होता तळोजाला, मग तिथं थांबलो. मग घरी आलो. बघता हिची वाट बघता ही झोपल पण झोपली तर नाहीच बाई. आजच म्हणजे तिला झोपायचं नव्हतं. आज तिचा बड्डे होता, उद्या 12 वाजता केक कापायचा होता. मग तिला दिला सरप्राईज मस्त की केकचा. एवढी खुश झालेली ती का सांगू नाही शकत. त्यात ती क्लिप नाही टाकली मी, कारण लाईट बंद केली ती आम्ही आणि दिसत नव्हती ती बरोबर, म्हणून अशी क्लिप टाकली. मग तिने केक बिक भरवला मस्त की. मला बोलतं मावशी आहे बरं मला पण. मग काय तिला तिच्या पप्पाने एवढी माखवली का ती नुसती हसायला लागली. लय खुश झाली ती. मग असा होता माझा आजचा दिवस. बाय गाईज सर्वांना. थँक्यू फॉर वॉचिंग.